नमस्ते। CTT का जो कोई प्रॉब्लम है हम देख रहे हैं उसमें ये 2022 में आया हुआ CTT में 2022 में आया हुआ ये मैथ का जो प्रॉब्लम है कि एक चौराहे पर लगी ट्रैफिक बत्तियां क्रमशः 38 सेकंड, 45 सेकंड और 1 मिनट और 75 सेकंड के बाद बदल जाती है। यदि सभी बत्तियां एक साथ अब 1:35 बजे पर बदलती है तो अगली बार जब वे एक साथ बदलेंगी वह समय कौन सा है। अभी मतलब क्या है कि ये जो है ना ट्रॅफिक सिग्नल यानी तिथं काय आहे की 30-45 सेकंद 1 मिनिट म्हणजे 7 सेकंड 75-75 सेकंड मध्ये ती बदलते। म्हणजे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की पहिली 30 सेकंदाला, नंतर एक 45 सेकंद, नंतर 1 मिनिट आहे, 1 मिनिट आहे, 1 मिनिट आहे म्हणजेच ते 60 सेकंद आहे, हे आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे। नंतर 45 सेकंद आहे, 45 सेकंद, हे 45 30 सेकंद, 30 सेकंद 45 सेकंद, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, हे 75 सेकंद आहे। आणि हे एक साथ हे कधी बदलले होते तर 1:35 मिनिटांनी, 1:35 जेव्हा झाले त्यावेळेला तर त्यांनी म्हटलं की अगली बार वे एक साथ कब बदलेंगे, म्हणजे एका सोबत ते कधी बदलतील। म्हणजे आपल्याला याचा काय काढायचा आहे, लसावी काढायचा है। तो इसका हमें अगर लसावी निकालना है तो हमें इसको ऐसा ऐसा ले लेंगे। ये 30 है, 45, ये 60 है और ये 75 है। अभी हम इसको 2 से शुरू करेंगे। जैसे 2 से अगर डिवाइड होता है इस 30 को होंगे 250 आएगी, मतलब 30 के 30ला 2 भाग दिला तर 15 येणार आपल्याला माहिती आहे। 45ला भाग जात नाही आपल्याला 2 म्हणून जसे तसे लिहायचे। 60ला भाग जातोय म्हणून 16/2 ही 30 आएंगे। 60ला जर 2 भागितलं 30 येणार। 75ला भाग जात नाही म्हणून ते जसे तसे लिहायचे। ठीक आहे। आता पुन्हा इथं 30 आहे म्हणजे पुन्हा 2 भाग जातोय म्हणून आपण 2 भाग देऊ। 15ला जात नाही, 15 जसे तसे लिहिणार आपण। 45ला सुद्धा 2 भाग जात नाही, ते पण आपण जसे तसे लिहिणार। 30ला जातो म्हणजे 15 दोन्ही 30 होतात आपल्याला माहिती आहे, म्हणून इथं 15 2 या 30ला भागितलं 15 आले। 75ला 2 भाग जात नाही म्हणजे जसे तसे आपण लिहितो। ठीक आहे। आता कुठल्या संख्येला 2 भाग जात नाही, मग आपल्याला माहिती आहे आता 2 जात म्हणजे 3 भाग जातोय। इथं 15 आहे, इथं 45 आहे, 15 आहे, 45 3 भागल्यानंतर 3 15 होतात। इथं 3 भाग दिला 3 1 3 आणि 3 15 म्हणजे 15 ते 25 होते आपल्याला माहिती आहे। इथं पुन्हा 3 15 आहे। आता पुन्हा इथं 3 भाग दिल्यानंतर 3 2 6 खाली आला आहे 3 15। 75ला जर 3 भागितलं तर 25 3 75। ठीक आहे। पुन्हा आपल्याला काय लक्षात येते की पुन्हा 15 आहे तर 3 भाग जाते एकदा, पण देऊया हे 5 जसेच्या तसे राहतील। 5 3 5 3 5 15 इथं भाग जात नाही जसं तसं, इथं पण 3 भाग जात नाही म्हणून 25 जसेच्या तसे। आता मात्र आपल्याला माहिती की 5 भाग जाते, 5 1 5, इथेही 5 1 5 होईल, इथेही 5 1 5 होईल, इथं 5 1 5, पुन्हा 5 भाग देऊ, 5 1 5 5 5 5। म्हणजे आपल्या लक्षात काय येते आता की हे आले याचे अवयव आले। आता आपण यांचा करूया गुणाकार। हे काय आपले हे आलेले आपल्या लसावी काढायचं होतं आपल्याला। सरळ सरळ आपल्याला एक साथ कधी येणार हे काढण्यासाठी आपल्याला काय काढायचं याचा लसावी। यालाच आपण मराठीमा आपण काढत आहे समजा, हे जे काही लाईट आहे सोबत कधी लागतात हे काढायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचा लसावी काढायचा आहे। किती वेळानं लागतो याचा, तो किती मिनिटाचा कालावधी काय ते आपल्याला बघायचं आहे। आता लसावीला इंग्लिश याच्यामध्ये काय म्हणतो, न्यूनतम सार्वगुणज, न्यूनतम सार्वगुणज यहाँ पे हमने निकाला है। तो अब ये इसका मल्टीप्लिकेशन कर जैसे 2 × 2 × 3 × 3 × 5 × 5। तर हा गुणाकार आपल्याला यायला हवा। तसं 5 5 25 होते, 25 3 75, 75 त्रिक 225, 225 दोन्ही 450 आणि 450 दोन्ही 900। किंवा आपल्याला याला 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 10 गुणिले 10 असंही काही करता येईल, किंवा 3 त्रिक 9 म्हणजे 5 5 25 आणि हे 4
म्हणजे यांचा गुणाकार काय होणार डायरेक्ट 100. ते 25 गुणिले 4 100 आणि 100 गुणिले 9 900. म्हणजे आपलं याचा लसावी आलाय 900. आता 900 काय आलेले सेकंद आलेले, 900 सेकंद. आता आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय 1 मिनिट, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद होतात, 7 सेकंद. 7 सेकंद होतात. म्हणजेच 900 मिनिटं, म्हणजेच 900 मिनिटं याला वागेल किती 60. 0 0 कटले, 9 9 1 9 खाली आले 3, 6 पंच 30 म्हणजे 15 मिनिटांनी 15 मिनिटं हा आपल्याला वेळ मिळाला आहे. तर 15 मिनिटं म्हणजे काय आले की यांचा जो काही लसावी आहे 15 मिनिटांनी हे पुन्हा एकत्र येणार आहे, एक साथ बदलने वाली. ये जो 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 काही बत्ती आहे वो 30 45 सेकंड 1 मिनट और प्लस 16 सेकंड वाली और 75 सेकंड वाली, ये जो कोई बत्ती है ये इस अगले समय में जब बदलेंगी तो ये 15 मिनट के बाद बदलेंगी. तो अभी हमें जो समय दिया है पहला वो है 135 और इसमें और अगर हम ऐड करते 15 मिनट्स तो ये क्या होंगे 0 3 और 4 और 1 5. तो ये तो अगला समय होगा 1:50 इस समय पर वो अगली बत्तियां है वो बदलने वाली है. ये आएगा हमारा समय. शायद आपको ये समझ में आ गया होगा, तो आप स्क्रीनशॉट ले सकते. इसमें जो मेन जो थीम है इस प्रॉब्लम में वो है लसावी जो है, मतलब न्यूनतम सार्वगुणज जो है वो निकालना हमें आना चाहिए. तो ये सबसे आसान तरीका है. मतलब पहिले 2 से सुरू करें. जेवढ्याच 2 न भागणाऱ्या संख्या ती पहिले 2 न भाग देऊन द्या. जात नसेल त्या संख्या जशाच्या तशाच ठेवायच्या असतात. मग 3 न द्यायचा, जर 3 न जात असेल तशा संख्या असतात पुढे 3 4 अशा. एकदम सोपी पद्धत आहे, आपल्या लक्षात आली असेल. थँक्यू.